तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय प्रेम मंदिर, जे रील्सद्वारे आणि मित्रांनो तुम्हाला आता समोरून एकदम प्रॉपर दिसेल बघा, गोवर्धन पर्वत बघा एकदम प्रॉपर. मित्रांनो गोवर्धन परिक्रमा करताना असे भरपूर मंदिर लागतात आणि सर्वात जुना मंदिर येते नरसिंह भगवंतांचं. और तब उनका मुकुट भी नीचे गिर जाता है ऐसा पूरा, फिर वो ऐसे वहाँ पे है वो निशान. मित्रांनो त्या बाजूला राधाकुंड आहे किंवा आहे राधाकुंड आणि त्याच्या अपोजिट बाजूला लगेच आहे श्यामकुंड आहे श्यामकुंड. मित्रांनो मोठी परिक्रमा समाप्त झाली, छोटी परिक्रमा चालू आली, आता थोडाच पुढे राहिलाय. राधे राधे मित्रांनो, शुभ सकाळ. आम्ही आता चौडाला सुरुवात करतो. गिरिराज गोवर्धन पर्वताची परिक्रमा करायला निघालो आणि सकाळचे वाजले 4:15 वाजता उठलो. बघा सकाळचा व्ह्यू खूप छान आहे आणि पुढेच प्रेमानंद महाराजांचा आश्रम आहे. चला आजच्या व्लॉगला करूया सुरुवात आणि बघत राहा आजच्या व्लॉगमध्ये मजा येते आणि परिक्रमा कशी सुरू होते. फर्स्ट टाईम गोवर्धन पर्वताची परिक्रमा करायला निघालो. 22 ते 23 किलोमीटर रनिंग आहे. चला आजच्या व्लॉगला करूया सुरुवात. चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा. राधे राधे. प्रेमानंद महाराज आश्रम बघा किती गर्दी प्रेमानंद महाराजाला भेटण्यासाठी, पण तब्येत त्यांची बरोबर नाही तरी पण लोकांचा उत्साह बघा. आणि किती आजारी, काय बोलणार तू, करणार का परिक्रमा चालत? मित्रांनो बसचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आता राधाकुंड येथे. दिशा गोवर्धन पर्वत सुद्धा इथेच आहे. आता आम्ही करणार आहोत परिक्रमा. ब्लॉग मध्ये राधाकुंड गोवर्धन. तर इकडे भगवंत गोवर्धनच्या रूपामध्ये आलेत आणि त्या गोवर्धनची पूजा होते, त्यांची परिक्रमा करून. तर ही 22 किलोमीटरची परिक्रमा. किती? 22 किलोमीटरची परिक्रमा आज आपण करणार आहोत. तर या ठिकाणी खूप मोठं सौभाग्य आपल्याला लाभलेलं आहे. आणि ही परिक्रमा कोणी चालू केलेली माहिती? कोणी केली असेल पहिली परिक्रमा? सांगा. गोवर्धनची पहिली परिक्रमा गोवर्धनची 5000 वर्षापूर्वी कोणी केली असेल? स्वयं कृष्ण भगवंतांनी. स्वयं कृष्ण भगवंतांनी गोवर्धन परिक्रमा पहिली केली. सर्व ब्रजवासींना घेऊन, गाईंना घेऊन पहिली परिक्रमा केली गोवर्धनची. आणि मग त्याच्यानंतर इंद्रदेवांनी सृष्टी केली या ठिकाणी आणि सर्व ब्रजवासींची संरक्षणासाठी भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला आपल्या करंगळीवरती. आणि सर्व ब्रजवासींना, जेवढे आपण ब्रज फिरलो आतापर्यंत, गोकुळ इकडे सगळ्या ब्रजवासींना बोलवलं इकडे. आणि सगळ्यांना 7 दिवस 7 रात्र गोवर्धनच्या छत्रछायेखाली त्यांनी हे केलं, त्यांना संरक्षण दिलं. हे गोवर्धनला काय बोलतात माहितीये? बाबा. काय म्हणतात? गिरिराज बाबा. काय म्हणतात? बाबा म्हणजे वडील. कारण की जेव्हा पण संकट येतं आपल्याला, तर आपण संकटामध्ये कोणाकडे जातो? वडिलांकडे जातो की नाही? बाबाकडे जातो की नाही? तर तसे हे बाबा आहेत. तर या ठिकाणी जेव्हा पण लहान मुलं पण इकडे येतात परीक्षेच्या वेळेस, उद्या परीक्षा थोडं पेपर सोपा येऊन दे, सगळे येतात. जेव्हा कोणी ब्रजवासी असेल, त्याच्या मुलीचं लग्न असेल तर ते येतात, प्रार्थना करतात, अरे मुलीचं लग्न थोडं चांगलं वर भेटून दे जरा तिला. तर जी काही घरातली समस्या आहे, जे काय आहे त्यांच्याकडे सगळे येऊन बाबाकडे बोलतात ब्रजवासी आणि त्यांचं सगळं रक्षण करतात. तर आपण देखील आज गिरिराजजींना आपले बाबा स्वीकार करून आपण परिक्रमा करणार आहे. सर्वांनी एकच आपला अभिलाषा ठेवून की आम्हाला निज निकट निवासम देही गोवर्धनत्वम, की आम्हाला गोवर्धनच्या पायथ्याशी आम्हाला निवास प्राप्त व्हावा, घर प्राप्त व्हावं. बरोबर ना? सगळ्यांना इच्छा आहे की नाही? काय नुसतं मेल्यानंतर वैकुंठवासी स्वर्गवासी लिहायचं नाही ना?
इच्छा पण केली पाहिजे की नाही, की आम्हाला तुमच्या इथे यायचंय, वास करायचा आहे आम्हाला. काय पुढच्या जन्मामध्ये मुंबईमध्ये जन्म घ्यायचा आहे, मुंबईमध्ये जन्माला यायचंय, काय पालघरमध्ये यायचंय कोणाला नाही ना, की इकडे यायचंय गोवर्धनच्या पायथ्याशी. हा, गोवर्धनच्या पायथ्याशी सगळे आचार्यगण, मोठे मोठे भक्त जे आहेत, लाखो तुम्हाला दिसतील, लाखो भक्त परिक्रमा करतात. आता कार्तिक महिना चालू होतोय, आज कार्तिक महिन्याचा पहिला दिवस आहे. हरिबोल. तर कार्तिकचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण परिक्रमा करतोय गोवर्धनची. किती मोठं भाग्य आपलं. तर आपल्याला आज ही अभिलाषा ठेवून की माझ्या हृदयामध्ये काही भगवंत राधाकृष्णांसाठी प्रेम नाही आहे, मला काही प्रेम. मित्रांनो, परिक्रमेला सुरुवात झाली आणि काहीतरी 22 ते 23 किलोमीटर ही परिक्रमा असेल. बघून मगाच्या प्रभूजीने सांगितला तिकडे सर्वजण आहेत रेडी. आज गिरिराज गोवर्धन प्रार्थना करतो की सुखरूपांची परिक्रमा पूर्ण होती. किती तास लागतात बघूया परिक्रमेला. आणि माझ्या आयुष्याची दुसरी परिक्रमा आहे. पहिला आम्ही चित्रकूटला पण केली होती, ती काहीतरी 4 ते 5 तासाची होती, पण ही जास्त आहे. मित्रांनो, गोवर्धन परिक्रमा चालू आहे आणि मध्ये मस्त छान व्ह्यू बघायला भेटेल. बघा तुम्हाला खूप छान आहे, मस्त तलाव आहे आणि बाजूला सगळे हंस आहेत. समीक्षा, गणेश पाटील काय बोलू शकतेस का नजारा बघून? मस्त व्ह्यू आहे. चल पुढे चला मित्रांनो, भरपूर मोठी परिक्रमा आहे आणि थोडा चालायचं आहे अजून तर काय जाणतं नाही. 1 पण या 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 मित्रांनो, पोरांना जर घेऊन यायचं असेल एवढं लांब चालायला, हे जुगाड बघा, हे कलियुग पावन, हे कलियुग काय कलियुग इकडे बघत नाही, जाम मजा का काय इकडे बघा, हे काय काय टेक्निक वापरले प्रभूजी, खतरनाक. प्रभूजी काय बोलू शकतो मी? आज काय आहे तुमचा टार्गेट? अनिकेतच्या बायकोनी मनावर घेतलाय सगळी गोष्ट. मागे म्हणून बघितला नाही ते अजून. अनिकेतच्या बायकोनी अजून पण मागे नाही बघितलेलं. तिला प्रभूजी सांगलाय सरळ बघा, आधी माझी जाऊन पुढे थांबली. तू काय बोलू शकते? काय नाही बोलणार. मित्रांनो, आता परिक्रमा करता करता आपण बसलो प्राचीन मंदिर सिद्ध आता वनबिहारी मंदिरमध्ये. तिथे आपण दर्शन घेणार आहोत. आरती चालू आहे. आणि मग राधाराणी कृष्ण राधांचा शृंगार करतात. वेणी जमिनीला सजावट करतात. कृष्ण राधाराणीला आरसा बघतात. आरसा कोणाला बघते? कृष्णाला बघते. आपण आरसा असतो तर आपण स्वतःला बघतो ना. राधाराणी कोणाला बघते? कृष्णाला. राधाराणी कृष्णाला बघते आणि कृष्ण राधाराणीचा शृंगार करतात. अशा प्रकारे कुसुम सरोवरची लीला या ठिकाणी झालेली आहे. दिख रहे यहाँ पे चोटी दिख रहे, चोटी बना रहे, राधारानी श्रृंगार कर रहे भगवान. और राधारानी के हाथ में क्या है? शीशा है, मिरर. मिरर में से राधारानी कृष्णा का दर्शन है, खुद को नहीं देख रहे. गोवर्धन शिला में अवतरित है, इसके लिए रूप थोड़ा अलग दिखेगा आपको. तो ये है बलराम जी है और कृष्ण श्रृंगार करने के लिए फूल वगैरह धूल मिट्टी में था, नीचे गिरा था, तो धोने के लिए पानी नहीं था उस टाइम. तो भगवान ने अपना बांसुरी से जमीन में से गड्ढा किया और जल प्रकट किया. मित्रांनो, सूर्यदेवाचं पूर्ण दर्शन आणि इकडे मस्त सकाळचा नाश्ता चालू आहे. सर्वजण नाश्ता करतील आणि परिक्रमेला पुन्हा एकदा कंटिन्यू करतील. कौस्तुभ, तू काय बोलू शकतो आज? सकाळचा नाश्ता करून आम्ही पुन्हा एकदा गोवर्धन परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. आता वाजलेले आहेत 6:50 झालेले आहेत. 6:50 मिनिट झाले. अजून भरपूर परिक्रमा बाकी आहे. बघू ना कसं काय नाही. अजून सर्वजण चालतात. ते मागे पण सर्वजण आहेत. भाऊजी किंग मेकर परिक्रमा करताना. हरे कृष्णा. मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो मी मानसी गंगा. ही आहे मानसी गंगा. तिचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. हा प्राचीन मंदिर आहे खूप.
चक्रेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतला, लांबूनच घेतला पण समीक्षाने जवळून घेतला. तर चला मित्रांनो, आता परिक्रमा चालूच राहील पण दर्शन सुद्धा मध्ये खूप मंदिरं आहेत. चक्रेश्वर महादेव मंदिर आणि इकडे कुठला मंदिर होतं प्राचीन आहे खूप, आणि समोर येते मानसी गंगा. चला मित्रांनो, बघत राहा ब्लॉग. जसं दाखवता येईल तसं ब्लॉगमध्ये दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल, तुम्हाला दर्शन करण्याचा माझा प्रयत्न असेल. मंदिरं खूप आहेत बघा, खूप छान छान असे मंदिरं आहेत. आणि मानसी गंगा मैया की जय. राधे गोविंदा दया करो. चतुर्भुज रूप में वहाँ पर विष्णु बैठे थे, नारायण जी बैठे थे, चतुर्भुज रूप में होता. तो उस समय गोपियाँ उनको क्या बोलती है, नमो देव नारायण, नमो नारायण देव करह प्रसाद, कृष्ण संग देह मोर भूचा और विषाद. यानी विषाद जो हम शोक कर रहे हैं अभी कि कृष्ण अभी हमारे दृष्टि से गोचर हो गए, पता नहीं चल रहा है कहाँ गए हो, तो कृपया करके आप हमारे ऊपर कृपा कीजिए और हमें कृष्ण के साथ वापस संग दीजिए. तो ऐसा चाहते हैं वहाँ पर लक्ष्मी नारायण जी से हम लोग आते हैं. अभी यहाँ पे 9 बजे खुले, तो हमारे पास टाइम नहीं है, लेकिन हम आगे चले. गोवर्धन परिक्रमा करताना इथे जो ठिकाण आहे, इथे भगवंतांचे चिन्ह चरण कमल येते. सर्वजण इथे आता अभिषेक करतात. श्यामनिधी या ठिकाणी भगवान कृष्णाचे चरण कमल आहेत. आणि या ठिकाणी हा गोवर्धन एकदम आपण जवळून पाहू शकतो. इथे जवळ आहेत, दर्शन करून आपण निघू शकतो. पुढे पण दर्शन आहे. चला मित्रांनो, पूर्ण दिसतोय समोर हा गोवर्धन, गिरिराज गोवर्धन आहे. हाच पर्वत भगवंतांनी एका करंगलीवरती उचलला होता आणि त्या पर्वताची आम्ही आता करतोय परिक्रमा. होईल पूर्ण. चालू आहे प्रवास. आता वाजले 8:30. किती तासात होते बघूया. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो संकर्षण कुंड इथे. खूप छान असा नजारा आहे. काय बोलणार का तुम्ही? सर्वजण बसले इथे आता जप करतात. आपल्याला अजून भरपूर परिक्रमा करायची बाकी आहे. खूप वाजले आता 9 कंप्लीट. राधे इस अपराध से बाहर निकल सकते. तो उस समय ब्रह्मा जी ने बोला आप क्या करो, वो माता को आगे रख के आप कृष्ण को बोलो मुझे क्षमा करें. तो उस समय जो स्वर्ग की जो सुरभि गाय है वो साथ में लेके आते हैं और उनसे प्रार्थना करते हैं, कृपया करके हमें क्षमा कर दीजिए, अपराध हो गया. तो कृष्ण देख भी नहीं रहते उनकी तरफ. और फिर जो है इसी स्थान पे जो है कृष्ण भगवान का सभी देवी देवता मिलके अभिषेक करते हैं. और अभिषेक करके फिर यहाँ पे इस स्थान पे सब कुछ जल जो है अभिषेक का ये जल जमा होता है. और इसी स्थान पे कृष्ण को नाम देते हैं, घोषित करते हैं. कृष्ण को नाम क्या देते हैं? गोविंदा. सब लोग जोर से ऊपर बोलिए, हाथ ऊपर करके गोविंदा 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 गोविंदा. ऐसे नाम देते हैं. तो ये गोविंद कुंड है ये, और ये वही अभिषेक का जल है यहाँ पे. हरे कृष्ण. मित्रांनो, इथे समोर गोविंद कुंड आहे. इथं आता आसमन करून आम्ही पुढे निघतोय. आणि मागे सुद्धा भरपूर आहे जे गोवर्धन परिक्रमा करते. हा गोविंद कुंड. इथे आसमन करून येते डोक्यावर थोडा पाणी घेऊन आम्ही पुढे जातोय, कारण हा गोवर्धनाचा अभिषेकाचा पाणी आहे. त्याच्यामुळे हा कुंड तयार झाला आहे. त्याला नाव दिलं गोविंद कुंड. और तब उनका मुकुट भी नीचे गिर जाता है ऐसा पूरा. फिर वो ऐसे वहाँ पे है वो निशान, मुकुट के निशान है बलराम जी के. लेकिन हम ऊपर नहीं जाते. लेकिन ये सुंदर स्थान लुक दाऊ जी होंगे. हरे कृष्ण. गोवर्धनची वालो पायाला लागते आणि मनात शांती दाटून येते. कधी मंद वारा स्पर्शतो तर कधी घंटा मनाला स्पर्शून जातो. खरं इथलं वातावरण काहीतरी वेगळंच आहे, भक्तीने भरलेलं, शांत आणि दिव्य. आता समोरून एकदम प्रॉपर दिसायचे बघा.
गोवर्धन पर्वत एकदम प्रॉपर. बघण्यासारखा व्ह्यू आहे. मित्रांनो, गोवर्धन परिक्रमा करताना असे भरपूर मंदिर लागतात आणि सर्वात जुना मंदिर येते नरसिंहदेव भगवंतांचा. समोर मला दिसत असेल. और कल नहीं आए तो परसों आऊँगा. तो फिर वो बोलते हैं कि मैं यहीं पे रहूँगा और आप जब तक आएंगे नहीं तब तक मैं आपकी प्रतीक्षा करूँगा यहाँ पे. तो वहाँ पे बैठे रहते हैं वो. और कृष्ण जाते हैं मथुरा और फिर वापस आते ही नहीं. तो ऐसा कहा जाता है कि अभी भी लोटा बाबा वहाँ पे बैठे हैं और कृष्ण की प्रतीक्षा कर रहे हैं वो कि आज आएंगे, वापस आएंगे वो. और आप देखेंगे तो वो थोड़े ऐसे मोटे हो गए. तो वो ऐसा कहते हैं कि कुछ खा नहीं रहे, वो पी नहीं रहे, कृष्ण की प्रतीक्षा कर रहे हैं. तो मोटे कैसे हो रहे वो? क्योंकि कृष्ण के स्मरण में वो उनको पोषण दे रहे हैं, तो इससे वो मोटे हो रहे हैं. तो इसलिए लोटा बाबा यानी क्योंकि ये बड़े थे और जनरली जो ग्वाल रहते वो काठी लेके रहते, गायों को चराते, लेकिन इनके हाथ में लाट रहती थी, लाट. तो इसलिए वो उसकी वजह से उनका नाम पड़ गया लोटा बाबा. और उनका दर्शन अगर करेंगे आप तो दर्शन जो है इनका सिंदूर, इनको सिंदूर लगाते हैं. तो जैसे हनुमान जी को लगाते हैं वैसे ही. तो ऐसे कहा जाता है कि ये लोटा बाबा जो है रामलीला में हनुमान जी थे और अभी कृष्ण लीला में ये आए हैं. कृष्ण की लीला में सहायता करने के लिए लोटा बाबा वो अवतरित हुए स्वयं हनुमान जी. तो इसलिए सब ब्रजवासी जो इनको सिंदूर लगाते हैं. तो यहाँ पे हम दर्शन करके, तो यहाँ पे आखिरी दर्शन है, फिर हम यहाँ से मुड़ जाएंगे. तो अभी हम ऐसे आए और यहाँ पे लोटा बाबा और फिर अभी हम वापस जाएंगे, परिक्रमा पूरी करेंगे. तो हमारी आधी परिक्रमा पूरी हुई है. तो इनके दर्शन से हमारी परिक्रमा, तो ऐसे कहते हैं कि जो इनका दर्शन नहीं लेते तो उनकी परिक्रमा पूरी नहीं होती. तो ये रजिस्टर लेके बैठते हैं हाजिरी लेने के लिए. तो जब तक इनको प्रणाम नहीं करते, इनको दर्शन नहीं देते, तब तक अपना नाम रजिस्टर नहीं होता उधर. तब तक अपनी परिक्रमा में इसमें नाम नहीं आता, अरे हाँ इसने परिक्रमा भी की है. जब इनके द्वार से जाते हैं, इनको प्रणाम करते हैं, तभी अपना नाम चला जाता है, अरे हाँ इनकी परिक्रमा होगी. तो ऐसे तो इनकी परिक्रमा दर्शन लेके फिर आगे जाएंगे. हरि बोल. और नीचे ही नवल कुंड है, अप्सरा कुंड है. तो नवल यानी जो हमेशा नए रहते हैं. तो ये नवल कुंड जो है कृष्ण का कुंड है. तो ये कृष्ण जो है इनका एक नाम है नवल किशोर, क्योंकि कृष्ण की उम्र जो है कभी 16 के आगे जाती नहीं, हमेशा 16 साल की ही रहते हैं वो. तो इसलिए नवल किशोर है वो. और अप्सरा कुंड ये राधा रानी का कुंड है, क्योंकि सबसे सुंदर स्त्री जो है वो कौन है? श्रीमती राधा रानी. तो वो परम अप्सरा है. तो वो अप्सरा कुंड वहाँ पे है. तो ये नवल कुंड, अप्सरा कुंड, वहाँ पे स्नान करके हम कुचरी का लोटा हुआ दर्शन लेके फिर हमारी परिक्रमा वापस आगे चले जाएंगे. और यहाँ पे दिख रहे हैं ऊपर, ये नरसिंह जी का पुरातन मंदिर है यहाँ पे. तो अभी फिलहाल हम ऊपर नहीं जाएंगे. तो यहाँ से हम इधर से ही नरसिंह भगवान को प्रणाम करके हम आगे जाएंगे. बोलो नरसिंह भगवान की जय. गोवर्धन भगवान की जय. मित्रांनो, हे कुचरी का लोटा बाबाचा मंदिर आहे. आपण जर गोवर्धन पर्वताची परिक्रमा करतोय, जर लोटा बाबांचं दर्शन घेतलं नाही तर परिक्रमा पूर्ण होत नाही असा शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि आता आम्ही घेतो लोटा बाबांचं दर्शन. लोटा बाबा रजिस्टर घेऊन बसले आहेत. कोण परिक्रमा करतो त्यांचं नाव रजिस्टरवर लगेच लोटा बाबांचं दर्शन घेऊ. लोटा बाबा की जय हो. मित्रांनो, श्रीकृष्णांनी भगवंतांनी आपल्या करंगलीवर गिरिराज गोवर्धन पर्वताला जिथं उचलला तो हा ठिकाण आहे. खूप गर्दी आहे दर्शन घ्यायला, म्हणून आम्ही दंडवत करून आम्ही निघतो आता. लोटा बाबांचं दर्शन घेऊन परिक्रमा पूर्ण होते. भाऊजीने परिक्रमा पूर्ण केली. त्यांचं माझ्या चॅनलमध्ये सरचं स्वागत करतो मी. जय जय महाराज. महाराज की जय.
Radhaneswami says, Govardhana village is your home. गोवाला विकास त्यांच्या घर आहे असं ते गोवा राधानास्वामी माहिती सांगितलं. So you will be coming for yatra. Yeah, we are coming over at We will meet in Yeah, yatra. yeah. I'm with a group of Russian devotees, Okay. but I'll come for yatra. Yeah. I wish you wonderful parikrama. Yeah. Same to you, ma'am. Yeah, enjoy. We are happy with you. We are go with the good fashion with the your. Haribo! We are meeting. We are energetic. Haribol! Haribo! Hare Krishna. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. प्रभुपाद की जय Radhaneswami ki जय. मित्रांनो परिक्रमा पूर्ण झाले आमची, म्हणजे अजून राधाकुंड नाही लागले, पण काय इकडून रस्त्याला लागल्यानंतर आम्ही कसं आता उत्साह रस आणि पुढे जाणार राधाकुंडानंतर तिथे सुद्धा दाखवतो राधाकुंडावर कसं काय आम्ही आता आगमन करणार आहोत. इथे उत्साह रस पिऊन घेतो. मित्रांनो मोठी परिक्रमा समाप्त झाली, छोटी परिक्रमा चालू आली. आता थोडाच पुढे राहिलाय. चला फटाफट जाऊया राधाकुंडावरती. थंडगार उत्साह रस्त्याला 21 ते 22 किलोमीटर, मला वाटतं जास्त आहे. सांगतात 21 ते 22 किलोमीटर आहे, पण जास्त परिक्रमा आहे. जाऊया आता पुढे आपण. राधाकुंडाच्या पहिलेच लागतं इथे उद्धव कुंड. तिथं आम्ही आसमन केलेलं आहे. खूप छान कुंड आहे, भरपूर असे कुंड लागतात इथे. उद्धव कुंड की जय. चला आता जाऊया आपण राधाकुंड. मित्रांनो गोवर्धन परिक्रमा आमची फायनली कंप्लीट झाली. आता चालू आहे आमची राधाकुंड परिक्रमा. नंतर राधाकुंडामध्ये आचमन करून आमची फायनली परिक्रमा पूर्ण होईल. पुढे जाणार आहोत आम्ही. आता थोडासा बाकी आहे, त्या क्षणाची वाट बघत क्षण पूर्ण होईल. इकडे बघा राधाकुंड आहे आणि आमची यवन जोडी परिक्रमा करते. गोवर्धन पर्वताची परिक्रमा फायनली पूर्ण झाली आणि आता राधाकुंडाची परिक्रमा करून आम्ही आता इथे आचमन करणार आहोत. आणि सर्वजण इथे स्नान करता आचमन करता. बघा गर्दी किती आहे, खूप गर्दी आहे राधाकुंडावरती. आणि जो क्षण आयुष्यामध्ये वृंदावनमध्ये जाऊन गोवर्धन परिक्रमा करण्याचा इच्छा भरपूर वर्षांपूर्वी होती आणि ती इच्छा आज राधाराणीच्या कृपादृष्टीमुळे पूर्ण झाली. आणि इकडे आता आम्ही आचमन करून थेट तिकडे जाणार आहोत. तिथे आचमन करतो. राधा राणी की जय. या बाजूला राधाकुंड आहे, तो आहे राधाकुंड. आणि त्याच्या अपोजिट बाजूला लगेच आहे श्यामकुंड. हा आहे श्यामकुंड. तिथे आता आपण आचमन करणार आहोत. श्यामकुंड राधाकुंड श्यामकुंड दोन्हीकडे आचमन करून झालेलं आहे आमचा. आता आमची बघूया पुढे प्रभूचे काय करतात. नाहीतर मग बसचा प्रवास करून आम्ही ते वृंदावनामध्ये परत पोहोचणार आहोत. तिथे आम्ही ॲक्च्युली आमचे रूम आहे. तिथे नंतर याच्यानंतर प्रेम मंदिरकडे जायचा प्रयत्न आहे आमचा. बघूया पुढे सांगतो मी तुम्हाला. राधाकुंडावर दीप ओवाळताना मनात एक अनोखी शांती दाटून आली. त्या प्रकाशात जणू राधाराणीचं अस्तित्व जाणवलं. क्षणभर सगळं थांबलं, फक्त भक्तीचा प्रकाश पसरला होता. मित्रांनो फायनली आमची सर्व परिक्रमा पूर्ण झाली आणि आम्ही आता बसचा प्रवास करून चाललोय वृंदावन मध्ये. भाऊजी आलेले आहेत. भाऊजीने आमच्यासाठी नाही, भाऊजीने आमच्यासाठी काकडे आले. त्यांचे 3 वेळा हरिबोल म्हणून हरिबोल हरिबोल हरिबोल. भाऊजी तसे खूप दयाळू आहेत आणि प्रेमळ आहेत. त्यांनी प्रत्येकाला 2-2 केली दिली. 65 लोकांना 2-2 केली, यानी की 130. आम्ही नव्हतो ना. भाऊजी काय 2 शब्द काय बोलाल का?
कशी आली परिक्रमा तुमची? संध्याकाळी तुमचा तोंड गोड करणार आहे मी लाडू देऊ. यही नहीं अभी और सुनिए. तीन वेळा हरी बोल, तीन वेळा हरी बोल. हरी बोल. भाऊजींबद्दल 2 शब्द स्वप्नील प्रभू बोलतील. भाऊजी आमचे आधी भाऊजीना बघाच होतो माझी जाम पाठाची. मी काय बोलतच नसायचो. भाऊजी आलत म्हणजे भाऊजींचा आमची दरारा होता गावात. कारण कारा घेताना पण मी बघलेले दोन वाघांचा काढा घेताना बघा भाऊजीचा दरारा होता. पण आता भाऊजी आमच्याशी जरा बोलतात व्यवस्थित. आम्ही याच्यात आलोय. भाऊजींशी बरा वाटते बोलायला आम्हाला. पण आता आनंद वाटतो. काकांचा स्टॉक घेतलाय. चला मित्रांनो, आज प्रेम मंदिर या. तुम्हाला प्रेम मंदिरचं दर्शन सुद्धा करतो. जीव गार. मित्रांनो फ्रेश झालो, ड्रेसिंग चेंज केली आणि थेट निघतोय आता आम्ही प्रेम मंदिरला चाललोय. आता वाजलेत 5. लवकर पोहोचतोय. चांगले फोटो व्हिडिओ येतील, दर्शन चांगला होईल. स्वप्न पोज मारून तयार आहेत फोटो काढायचे येतात. तर चला आता फायनल निघतो आम्ही मोर पंख घेऊन. डुगडुगीचा प्रवास करून पोहोचले आता आम्ही प्रेम मंदिरजवळ. अजून 2 ठिकाण बाकी आहेत आमची. ते 2 ठिकाणं उद्या करणार आहोत. आजच्या व्लॉगमध्ये गोवर्धन परिक्रमा आणि पोहोचले आता प्रेम मंदिरजवळ. त्याची आतुरता होती. समोर दिसत असेल तुम्हाला प्रेम मंदिर. आतमध्ये प्रवेश करणार होता आम्ही. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय प्रेम मंदिर, जे रील्सद्वारे आणि इंस्टाग्रामद्वारे खूप फेमस आहे. तुम्ही लगेच इंस्टाग्राम रील्स बघत असते प्रेम मंदिर. आता आम्ही सर्वजण पोहोचले. स्वप्नील प्रभू जे आहेत आमच्या सर्व माता जे अनिकेत प्रभू सर्व पोहोचले. पाठीमागे बघू शकता प्रेम मंदिर. उत्कृष्ट डिझाईन बनवलेले आहे प्रेम मंदिराचे. ते समोर दिसत असेल तुम्हाला नक्कीच. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि रील्स व्हिडिओ बनवूया. मित्रांनो प्रेम मंदिरामध्ये आलो फायनली. खूप पब्लिक आहे, खूप म्हणजे खूप. दर्शनालाही चान्स नाही घेण्यासाठी. आणि इथे प्रेम मंदिराला बोलतो बाय बाय. काय बोलणार तुम्ही वहिनी? प्रेम मंदिरामध्ये आले, वृंदावनमध्ये लग्नानंतर पहिली ट्रिप. आणि काय हजारे काय बोलणार तुम्ही? कसा वाटतो? काहीतरी बोला. दिसाल ड्रेसिंग या गोपी ड्रेस, सध्याचा गोपी ड्रेस. चला काय जाऊया आता आपण कृष्ण बलराम मंदिरामध्ये जाण्याचं हे. कारण कार्तिक महिना चालू आहे दामोदर अष्टकमसाठी, दीप ओवाळण्यासाठी. बघूया जसं जमला तसं. बाय बाय प्रेम मंदिर. मिळूया. महिलांना फुल गर्दी आहे, म्हणजे फुल कालपेक्षा जास्त गर्दी. कृष्ण बलराम मंदिर वृंदावन कार्तिक महोत्सव दामोदर अष्टकमसाठी आम्ही इथे पोहोचलेलो आहोत.